सर, बीड प्रकरणामध्ये आता अनेक दिवस उलटले, मात्र ज्या पद्धतीनं सगळ्या लोकांच्या मागण्या आहेत पुढे पूर्ण होताना दिसत नाही. अटके संदर्भात अटके संबंधात म्हणण्यापेक्षा 302चा आरोपीच अजून वाल्या करायला गेलेला आहे. 302 आणि त्याचे पॉईंट्स म्हणजे त्याच्यात वाल्मिक करार हा 100% आरोपी होते. चाल टक्कल करून लोकांचं मेमरी टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट, तेव्हा पब्लिक मेमरीमधनं यांना काढावं. दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच. त्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीजमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं. 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं तुमची मागणी? त्यांच्या झाला आहे, त्याच्यात त्यांचं नाव नाही. हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे. हा प्रकार झाला आहे तो खंडणीवर. ती खंडणी किती दिवस अगोदर आहे? ते ती 2 महिने अगोदर आहे. कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला. तो का मारला? तो त्याचा सूत्रधार कोण? त्याचा सूत्रधार वाल्याकर आहे. तुम्हाला असं वाटतं की सरकार चाल टक्कल करते, मोक्का लावून असं सांगितलं होतं? कुठे मोक्का नाही. जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठे काय नाही. म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना, जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलंय. महाराष्ट्राच्या जनतेसमोर 288 आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल. खरं तर 24 तासात फाईल भूल होऊन साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची. महाराष्ट्रभरात मागणी होते की त्यांचा राजीनामा घ्या आणि जबाबदारी जी आहे ती अजित पवारांवरती आहे, कारण ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. नाही, आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा. म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. का मी समोर बसलेलो होतो, ते माझ्या समोर बसलेले होते. धस असे तिरके भाषण करत होते. धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असं खुणवत होते, डोळा डोळा डोळा. त्यांच्या मनात काय मला माहित नाही. पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे, कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावरती सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, नंतर गावित, त्यांचं नाव काय गावितांचं, राजेंद्र विजयकुमार गावित. तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे. मुख्यमंत्री ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना. सर, गुन्ह्यांमधून अप्रत्यक्षपणे संवाद करत होते अजित पवार दसांसोबत. कोणासोबत? दसांसोबत हाऊसमध्ये जे खाना करत होते अजित पवार. 100%. अजित पवारांची काय मजबुरी आहे तुम्हाला वाटतं? कोणाची काय मजबुरी असेल ते मी कसं सांगू शकेन? माझं काय संबंध त्याच्यात? पण एकूणच तपास यंत्रणाचं हे अपयश आहे की तपास यंत्रणा दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते? कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं, कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं. नाही, मला अजूनही आठवतं की दाऊदला फरफडत आणणार होते. आता तुम्ही वालाघराला नाही आणू शकत, तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पुसणार होते? पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही. आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली, त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही. बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलंय तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज, त्यांच्या 11 संस्था आहेत, शैक्षणिक संस्था. त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही. बबन गीते तो फरार आहे बिचारा. आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनिंग कोणी केलंय? प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही. मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं झालंय. तो तुम्हाला येऊन गपचूप सगळं सांगून जाईल.
मध्ये हे ज्यांची जे नाव घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा, नाही तर मुंबईत तरी बोलवा. आणि बोलवलंय सांगू नका. बघा तुम्हाला तुमच्या समोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले, काय झालं, कशी घरी घुसले होते, कसे घरी दम दिले, सगळं बाहेर. म्हणजे सुरेश अण्णांनी जो